मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. पोलिसांकडून आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी. मुंबईमध्ये आजही मराठा आंदोलकांची गर्दी. सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी रस्ता अडवला. रस्त्यावर झोपून गाड्या अडवल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी. मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक. अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली बैठक. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात होणार खलबत. नागपुरातील ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी समाजाचं साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करू असा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भात टोपे आणि शरद पवारांशी चर्चा. राजेश टोपेंनी शरद पवारांची भेटीसाठी मागितली वेळ. सूत्रांची माहिती, शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष. आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. महिला आरटीओ अधिकाऱ्यानं दिला एजंटला चोप. बुलढाणा आरटीओ कार्यालय परिसरातील धक्कादायक घटना. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये सातारा शहर पोलिसांवर हल्ला. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा हल्ला. हल्लेखोराचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर. भिवंडीत खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शीर आढळल्यानं खळबळ. मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती. 5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन. पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, तर घरोघरी गौराईंचं आगमन होणार. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन. वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन. कॅन्सरची झुंज ठरली अपयशी.